डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती संभाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यासह अन्य महापुरुषाचे स्मारक शहरामध्ये उभारणार आणि शहर सुशोभित करणार। शहरातील जे चौक आहे ते एक वेगळ्या पद्धतीने सुशोभित करणार। बाहेरून जाणाऱ्या माणसाला जामखेड शहर एक अद्यावत शहर वाटलं पाहिजे, एक चांगलं शहर असं वाटलं पाहिजे। आणि सुधारित शहर विकास आराखडा जो आहे, प्रारूप आराखडा जो आपण त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न केला की जो प्रारूप आराखडा चुकलेला आहे तो बदलावा। माननीय सभापती राम शिंदे साहेबांनी उपमुख्यमंत्र्यांची आमची भेट घालून दिली प्रारूप आराखड्यासाठी, तो बदल करण्यासाठी। जो पहिला मंजूर झालेला आराखडा आहे तो रद्द करण्यात आला। नगरपालिका सुरू होऊन 10 वर्षे पूर्ण होत आहेत, परंतु नगरपालिकेमध्ये महिला बाल कल्याण विभाग नाही, आरोग्य विभाग नाही की ज्याच्यामुळे नगरपालिकेतील किंवा नगरपालिकेच्या हद्दीतील लोकांच्या आरोग्याच्या समस्या सोडण्यात मदत होईल। त्या महिला आणि बाल कल्याणाच्या वेगवेगळ्या योजना असतील, आरोग्याच्या वेगवेगळ्या योजना असतील, त्यासाठी एक स्वतंत्र महिला बाल कल्याण विभाग आणि आरोग्य विभाग आपण नगरपालिकेमध्ये सुरू करणार। आज आपण पाहतो शहरामध्ये हा विभाग नसल्यामुळे महिला बचत गटाला जास्त दराने व्याजदराने कर्ज घ्यावं लागतं। हा विभाग जर सुरू केला तर 0 ते 3% व्याजदराने कर्ज, आणि म्हणून हा एक बचत गटाचा किंवा महिला बाल कल्याणचा विभाग आपण नगरपालिकेमध्ये सुरू करणार आहेत। एक जामखेड सोडलं तर बाकी सगळ्या ज्या वाड्या वस्त्या आहेत त्या हिंदू भाऊ वस्त्या आहेत, आणि अशा ठिकाणी स्मशानभूम्या नाहीत। लोकांना शेवटचा निरोप देण्यासाठी आपापल्या शेतामध्ये कुठेतरी जावं लागतं, आणि म्हणून ज्या साथीची साथी वाड्या आहेत त्या वाड्यांना स्वतंत्र स्मशानभूमी तयार करणार, आणि ते अद्यावत पद्धतीचे असेल की जेणेकरून त्या ठिकाणी एक चांगलं वातावरण त्या स्मशानभूमीचं असेल। नगरपालिका अंतर्गत असणाऱ्या वाड्या वस्त्यावर जिथं गरज आहे अशा ठिकाणी स्मशानभूमी उभारणार। महिला बचत गटांसाठी शहरामध्ये जवळजवळ 150 महिला बचत गट आहेत। या महिला बचत गटासाठी स्वतंत्र असं शॉपिंग कॉम्प्लेक्स आपल्याला तयार करायचं, कमी करण्याचं काम आमच्या या वचननाम्यामध्ये आहे, आणि ते काम आम्ही फार प्रामाणिकपणे करणार आहे। त्याचप्रमाणे नागरिकाचा सहभाग या शहरासाठी घेणार आहे। जामखेड हे माझं गाव आहे, माझं शहर आहे, आणि हे शहर चांगलं ठेवण्याची जबाबदारी माझी आहे। म्हणजे माझं जामखेड माझी जबाबदारी, या टॅगलाईन खाली आम्ही प्रत्येकाला माझं गाव वाटलं पाहिजे। हा गाव आपला नाही तर माझा आहे या भावनेतून लोकांनी या गावाकडे पाहिलं पाहिजे, आणि त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आम्ही एक चांगल्या पद्धतीने करण्याचं काम या ठिकाणी मनामध्ये घेतलेलं आहे। निश्चितच आम्ही जो हा वचननामा दिलेला आहे तो वचननामा देत असताना या देशाचं सरकार, या राज्याचं सरकार आणि या जामखेडचे लोक, देश आपल्या बरोबर आहे, राज्य आपल्या बरोबर आहे, शहराने आपल्या बरोबर आलं की हे शहर एक सुंदर शहर, स्वच्छ शहर, भयमुक्त शहर, व्यवसायाभिमुख शहर, जिथं व्यवसाय करण्याच्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध होतील अशा प्रकारचं शहर आपण या ठिकाणी करणार आहे। आणि हा आमचा वचननामा आहे। वचननामा देत असताना आम्ही सरकार आमच्या बरोबर आहे, सरकार करून या गोष्टी सगळ्या आम्ही करून घेणार आहेत, आणि ह्या करण्यासाठी आमच्या बरोबर सरकारचा दुवा असलेला एक मोठा नेता आमच्या बरोबर आहे, म्हणजे विधान परिषदेचे सभापती हे आमच्या बरोबर आहे, आणि त्यांच्या माध्यमातून या शहराला ज्या ज्या सुखसोयी चांगल्या पद्धतीने करता येतील त्या करण्याचा प्रयत्न आमच्या या वचननाम्यामध्ये आहे। आणि निश्चित हा वचननामा सर्व जामखेडकरांना भावणार आहे, आवडणार आहे। जे जामखेडकरांच्या मनात आहे, ज्यांना जामखेडकरांनी ज्या संकल्पना मनात धरलेल्या आहेत किंवा तुमच्या नगरसेवकाकडून काय अपेक्षित हे लोकांनी जे मनात धरलेले ते सगळं मनातलं आम्ही या वचननाम्यामध्ये उतरवलंय, आणि हा आमचा वचननामा
एक आमचा करार आहे। उपस्थित आहेत त्याच्यामध्ये पहिले प्राध्यापक मधुकराबा राळेभात, त्याचबरोबर दत्ताभाऊ वारे, उपनगराध्यक्ष संतोषप्पा मेहत्रे, सभापती काकासाहेब तापकीर आणि पैलवान ढुले हे नेते पूर्वीच्या कालखंडामध्ये पलीकडच्या बाजूला होते। आज ते भारतीय जनता पार्टीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि ते आज भारतीय जनता पार्टीचा या नगरपालिकेतला वचननामा देत असताना त्यांचा सहभाग आहे। मला वाटतं विरोधकांनी याच्यावर विचार करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून आपल्याला लोक सोडून का जातात, निदान निवडणुकीच्या निमित्ताने तरी उत्तर द्यावं, नाहीतर नको त्या चर्चा करायच्या। आज राम शिंदेंनी पॅन्ट शर्टच घातली, आज जॅकेटच घातलं नाही, त्याच्यामुळे मी आज पूर्ण नेहरू पायजामा आणि जॅकेट घालून पत्रकारांच्या समोर आलेलो आहे। त्यामुळे माझ्या राहणीमानावर चर्चा आणि विचारविनिमय करण्यापेक्षा जामखेडच्या विकासावरती जर बोललं तर विकासाची गंगा या जामखेडमध्ये आणण्यासाठी अनुकूल वातावरण होईल आणि निश्चितच भारतीय जनता पार्टी आम्ही सर्वच जण मिळून दिलेलं हे वचन, दिलेलं हे कामाच्या संदर्भामध्ये आश्वासन आम्ही येणाऱ्या कालखंडामध्ये परिपूर्ण करू आणि या निमित्तानं आपल्या सर्व माध्यमांच्या माध्यमातून मी जामखेड शहर आणि उपनगरातल्या सर्व प्रभागातील जनतेला विनम्र असं आवाहन करतो की आमच्या सर्वच्या सर्व उमेदवाराला आपण आपलं पवित्र बहुमत मत देऊन प्रचंड बहुमताने सेवा करण्याची संधी द्यावी, अशा प्रकारचं मी विनंती करतो। आणि यानंतर आपल्या पत्रकारांना काही विचारायचं असेल तर आपण विचारू शकता। 2019 मध्ये महाजनादेश यात्रा घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या जामखेड शहरामध्ये आले होते आणि त्यावेळेस या योजनेला तत्वतः मान्यता दिली होती। 19 नंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि त्याला खीळ घालायचं काम विद्यमान लोकप्रतिनिधींनी केलेलं आहे आणि म्हणून ती योजना होऊ शकली नाही। 18 की 24 महिन्याच्या कालखंडामध्ये ही कार्यान्वित होणं अपेक्षित असताना देखील खोट्या पद्धतीनं त्याचं भूमिपूजन केलं। राज्याचे उपमुख्यमंत्री अनेक मंत्री आणून त्यांनी मंजूर नसताना ती योजना मंजूर झालं असं म्हटलं आणि चालू करायचं काम केलं। परंतु त्यानंतर मी विधान परिषदेत गेल्यानंतर महायुतीचं सरकार आल्याच्या नंतर 170 कोटी रुपयाची पाणीपुरवठा योजना मंजूर केली, टेंडर प्रक्रिया पूर्ण केली आणि त्याची प्रत्यक्षात कामाला देखील सुरुवात झाली। आता रायझिंग मेन पूर्ण झाले, डिस्ट्रीब्युशन पूर्ण झाले, STP प्लांट बाकी आहे आणि येणाऱ्या 6 महिन्याच्या कालखंडामध्ये ही पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होईल। त्याचबरोबर ड्रेनेज लाईन देखील 80 कोटीपेक्षा जास्त रकमेची आपण मंजूर केली, ते देखील काम प्रगतीत आहेत। मला या निमित्तानं आव्हान आहे की आपण या संदर्भामध्ये ते सातत्याने म्हणतात की मी केली, परंतु त्यांनी चुकीच्या मंजूर नसताना नारळ फोडला आणि तोंडघशी पडले। त्याच्यामुळं या प्रश्नावर कधीही जाहीर डिबेट करायला मी तयार आहे। इच्छितो की अनेक नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत, तथापि भारतीय जनता पार्टीने 12 प्रभागामध्ये 24 नगरसेवक पदाचे उमेदवार उभा केलेत, नगराध्यक्ष पदाचा देखील उमेदवार उभा केलेला आहे। त्यामुळे परिपूर्ण पॅनल फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीचाच आहे आणि म्हणून इतर कोणीही हा पॅनल पूर्ण करू शकले नाही। आणि त्यानंतर सुद्धा या शहराची निवडणूक आहे, याच शहरामध्ये मी सर्व इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आणि त्याच्यामधूनच उमेदवार उभा केले। पण आमचे विरोधक जे सांगतात त्यांनी मात्र मुलाखती नगर, पुणे आणि हळगाव येथे घेतल्या। आता मला वाटतं की ह्या निवडणुकीमधल्या मुलाखती जर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या मुलाखती जर बाहेर घेतल्या असतील तर येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये कदाचित त्या दिल्ली किंवा दुबईला होतील। त्यामुळं आता त्यांच्या इच्छुक उमेदवारांनी तयारीत राहावं आणि 130 उमेदवारांनी इच्छुकांनी आमच्याकडे मागणी केली, पण आमच्यामध्ये कुठेही बंडखोरी झाली नाही। सर्वांनी पार्टीने दिलेला आदेश मान्य करून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी सक्रिय झाले आहेत आणि या निवडणुकीमध्ये त्यांनी आपला सहभाग नोंदवला आहे।
त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा विजय निश्चित आहे। या शहरामध्ये प्रत्येक नागरिकांना राहण्याचा अधिकार आहे। शासनाचा आणि प्रशासनाचा त्यांना भयमुक्त आणि कायद्याचं शहर म्हणून त्यांचा तो हक्क आहे आणि ते देण्याचं काम आम्ही या वचननाम्यामध्ये दिलेलं आहे। त्यामुळे दोन लोकप्रतिनिधी जरी असले तरी त्यांना आमच्यावर टीका करण्यापेक्षा त्यांच्याकडे दुसरं सांगायला काहीच नाही आहे आणि म्हणून हा आम्ही वचननामा दिला आहे। राज्यात सरकार आहे, केंद्रात सरकार आहे आणि लोकांना देखील हे माहीत आहे की जर विकासाचं राजकारण करायचं असेल तर ते भारतीय जनता पार्टीच करू शकते आणि दिलेला शब्द देखील भारतीय जनता पार्टीच पाळू शकते आणि म्हणून त्यांना ही निवडणूक वेगळ्या मुद्द्यावर घेऊन जाण्यासाठी पूर्ण सभेमध्ये विकासाचा एक शब्द देखील काढला नाही आणि म्हणून वेगवेगळ्या गोष्टीवरती चर्चा करायची, लोकांची दिशाभूल करायची, मतं मिळवायची आणि परत सत्ता प्रस्थापित करायची हा मनसुबा आणि हेतू ठेवून जे राजकारण करतायत त्यांचा हे जनता मनसुबे पूर्ण होऊ देणार नाही। ही सत्ता भारतीय जनता पार्टीमध्ये देण्यासाठी नागरिक आता कटिबद्ध झालेत हे मला जाणवत आहे।